नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षकांना सिटी न्यूज चॅनलतर्फे नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते. ज्याप्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात, त्याचप्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते. म्हणून मनाचे लाड कमी करावे व त्याला सतत लगाम घालावा. बातमीपत्रात वेळ झाली आहे एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गवळीपुरा येथून पोलिसांनी 2.5 किलो गांजा पकडला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई करून गांजा जप्त केलाय. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी धाड घालून 2.5 किलो गांजा पकडलाय. बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गवळीपुरा येथे राहणाऱ्या महिलेकडून पोलिसांनी गांजा जप्त केलाय. बडनेराचे निरीक्षक DN पाटील यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलीस लाखो प्रयत्न करत आहेत, मात्र या धंद्यांना लगाम लावण्यास पोलीस अपयशी ठरत असल्याचं यावरून दिसून येत आहे. गुन्हे शाखेच्या चमूची गुन्हेगारांची तपासणी व संशयित व्यक्तींची तपासणी करण्याची मोहीम सुरू आहे. या अंतर्गत एका व्यक्तीकडून गुन्हे शाखेनं देशी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त केलं. निदा स्कूलच्या मैदानातून या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या चमूची गुन्हेगार चेकिंग व संशयित व्यक्तींची तपासणी मोहीम सुरू आहे. अयूब शेख यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करून देशी कट्टा व जिवंत काडतूस एका व्यक्तीजवळून जप्त केले आहेत. अन्सार अहमद रंगारी असं त्याचं नाव असून तो जुना सराफा येथील रहिवासी आहे. त्याच्याजवळून पिस्तूल सारखा देशी कट्टा जप्त करण्यात आलाय. देशी कट्टा व जिवंत काडतूस जवळ बाळगून घातपात करण्याच्या इराद्याने तो फिरत होता. अशा खात्रीलायक माहितीनंतर पोलिसांनी पॅराडाईज कॉलनी येथील निदा स्कूलच्या मैदानातून अन्सार अहमदला अटक केली आहे. त्याची मोटरसायकलही जप्त करण्यात आली आहे. मोतीनगर येथील पूनम इलेक्ट्रॉनिक्स तर्फे ग्राहकांना दीपावलीची खास भेट देण्यात येते. फक्त 1 रुपयात वस्तूची खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय पूनम इलेक्ट्रॉनिक्स तर्फे ग्राहकांना भेटवस्तू देण्यात येते. एकही ग्राहक भेटवस्तूशिवाय येथून परतत नाहीये. सिटी न्यूज देख रहे तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत है. आज हम हैं ऐसे स्थान पर जिनका शायद नाम ही काफी उनके पहचान के लिए. आज हम हैं पूनम इलेक्ट्रॉनिक्स में. उनका पूरा परिवार यहाँ पर साथ है और उनसे जानते हैं कैसे उन्होंने शुरुआत की और इस लेवल तक पहुंचे हैं और क्या खास दिवाली ऑफर उन्होंने यहाँ रखे गए हैं. हेलो सर. सभी अमरावती वासियों को पूनम इलेक्ट्रॉनिक्स की ओर से बहुत बहुत शुभकामनाएं एवं बधाई. पूनम इलेक्ट्रॉनिक्स की स्थापना सन 1994 में हुई थी और देखते देखते आज पूनम इलेक्ट्रॉनिक्स छोटे से पौधे के रूप में स्टार्ट हुआ था, एक विशाल वृक्ष बन गया है. इस सभी का श्रेय सभी अमरावती वासियों को जाता है, जिन्होंने प्यार मोहब्बत और हमने भी उनका विश्वास हर तरीके से रखने की कोशिश करी. आज इस दीपावली के शुभ अवसर पर हमारे यहाँ पे सभी मल्टी ब्रांड्स में अलग अलग स्कीमें चालू है और हर खरीदी पे एक ग्राहक को एक इनाम दिया जा रहा है. उसी तरीके से 0% इंटरेस्ट पे बजाज फाइनेंस के अंतर्गत प्रोडक्ट इंस्टॉलमेंट में भी दिया जा रहा है. पूनम इलेक्ट्रॉनिक्स प्लाईवुड, सोफा, सैमसंग प्लाजा, LG शॉपी, पैनासोनिक शॉपी, गोदरेज शॉपी, लैपटॉप, जैन सोलर इत्यादि में कार्यरत है. सभी अमरावती वासियों से विनंती है कि एक बार अवश्य सेवा का मौका दे एवं यह दीपावली पूनम परिवार के साथ में और भी खुशियों के साथ मनाएं. साथ में मेरे साथ में मेरी माताजी, छोटा भाई संजय, बेटा अमित एवं भतीजा चेतन संजय अग्रवाल भी उपस्थित है.
मैं पुनश्च अमरावती वासियों को दीपावली की बहुत बहुत हार्दिक शुभकामनाएं देता हूं और आपका जो सहकार है आगे भी इसी तरीके मिलता रहेगा, ऐसी मैं सभी से गुजारिश और विनंती करता हूं। धन्यवाद। हमारे साथ में सर जी के छोटे भाई, उनसे जानते हैं। सर, आपसे सबसे पहले ये जानना चाहेंगे किस तरीके से आपके ग्राहक जो है यहाँ पर खाली आते हैं, उनके पास कुछ ज्यादा पैसे नहीं होते, फिर भी आप उन्हें कुछ ना कुछ इस तरीके से यहाँ से बेचते हो, कुछ ना कुछ सामान लेकर जाते हैं। क्या स्कीम होती है, क्या होता है? अभी बजाज फाइनेंस होने के कारण 0 डाउन पेमेंट है, जिस कारण से सिर्फ 1 रुपये में हम आपको कोई भी टीवी, एलईडी, फ्रिज, वॉशिंग मशीन, एसी, कोई भी आइटम आप 1 रुपया देके सिर्फ लेके जा सकते हैं बजाज के थ्रू। इसलिए सिर्फ और सिर्फ 1 रुपया दीजिए और कोई भी वस्तु लेके जाइए। यानी कि लगभग शायद आपने अमरावती से पूरा कवर कर लिया है सब कुछ। तो कितने ग्राहक है लगभग? 50,000 कस्टमर अभी हमारे, मिनिमम 50,000 कस्टमर आज है और आगे भविष्य में और बढ़ते रहेंगे। और कस्टमर का विश्वास ही हमारी सबसे बड़ी चाबी है। मैम, आपसे भी जानना चाहेंगे, कैसा लगता है कि इस छोटे से एक आपने पौधा एक आपने प्लान किया था, इतना बड़ा हो गया है, कैसा लगता है आपको? बहुत बढ़िया. छोटंसं रोपटं लावलं होतं, त्याचा आता वटवृक्ष झालाय. मोतीनगर येथील पूनम इलेक्ट्रॉनिक्सच्या बाबतीत असंच म्हणता येतं. पूनम इलेक्ट्रॉनिक्समध्ये 0% फायनान्सवर वस्तू खरेदीची सुविधा आहे. अक्षरशः 1 रुपयात ग्राहक आपल्या आवडीची वस्तू घरी घेऊन जाऊ शकतात. खास दीपावलीसाठी पूनम इलेक्ट्रॉनिक्स तर्फे भेट देण्यात येते. फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, एसी, मोबाईल अशा दैनंदिन जीवनातील गरजेच्या वस्तू येथे 0 बजेट फायनान्सवर उपलब्ध आहेत. पूनम इलेक्ट्रॉनिक्सच्या संचालकांनी ग्राहकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हम सर से जानना चाहेंगे दिवाली के खास मौके पर क्या स्पेशल ऑफर्स यहाँ पर रखी गई है. सर, आपसे पूछना चाहेंगे क्या ऑफर्स है दिवाली के मौके पर? सैमसंग स्मार्ट प्लाजा में होम थिएटर फ्री है, साइड बाय साइड फ्रिज पे मोबाइल फ्री है, डीवीडी फ्री है और गोदरेज में बेडशीट और उषा आयरन फ्री है. और इस टाइप की अलग अलग ऑफर्स अलग अलग कंपनियों में, एलजी, पैनासोनिक, फिलिप्स, सब कंपनी में अलग अलग ऑफर्स अवेलेबल है. और पूनम की तरफ से हर कस्टमर को एक एश्योर्ड गिफ्ट, कंफर्म एश्योर्ड गिफ्ट है हर कस्टमर को. धन्यवाद. मैं पूनम परिवार की तरफ से सब अमरावती वासियों को दिवाली की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ. हैप्पी दीपावली. हैप्पी दीपावली. हम थे पूनम इलेक्ट्रॉनिक्स में, हमने की बातचीत. तो आप जरूर आइए, इस मौके का फायदा जरूर उठाइएगा. दीपावलीचं पर्व हर्षोल्लासात आनंदाने साजरं केलं जात आहे. मिठाईची देवाणघेवाण या पर्वावर केली जाते. त्यासाठी श्याम चौकातील रघुवीरमध्ये विशेष तयारी करण्यात आली आहे. शुद्धतेच्या हमीसह विविध प्रकारच्या मिठाई, ड्रायफ्रुट्सचे पॅकिंग रघुवीरमध्ये उपलब्ध आहेत. रघुवीरच्या मिठाईसह दीपावली साजरी करण्याचं आवाहन पोपट परिवाराने केलं आहे. नागरिकांच्या विश्वासाचं एकमेव ठिकाण म्हणजे रघुवीर मिठाई. श्याम चौकातील रघुवीरमध्ये खास दीपावली निमित्त विविध प्रकारच्या मिठाई विक्रीसाठी आहेत. शुद्धतेची हमी व उत्कृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांपासून 1 से 1 मिठाई तयार करण्यात आल्या आहेत. दीपावली निमित्त मिठाईची देवाणघेवाण नागरिक करतात. या पर्वावर किफायतशीर भावात उच्च दर्जाच्या मिठायांची रेलचेल रघुवीरमध्ये आहे. अंजीर ऍपल, बदाम पिस्ता बर्गर, काजू ड्रायफ्रूट कटलेट, पिस्ता बाउन्सर बॉल, मलाई ड्रायफ्रूट नर्गिस, ऑरेंज ड्रायफ्रूट रोल, मलाई कसाटा अशा विविध प्रकारच्या शुद्धतेची हमी असलेल्या मिठाई श्याम चौकातील रघुवीरमध्ये आहेत. तसंच सुकामेवा व मिठाईच्या बॉक्स अनेक व्हेरायटीसह येथे उपलब्ध आहेत. रघुवीरच्या मिठाईचा आस्वाद घेण्याचं आवाहन पोपट परिवाराने केलं आहे. नमस्कार, मैं नीलेश पोपट, रघुवीर मिठाई है ओर से अमरावती वासियों का दिवाली का बहुत बहुत अभिनंदन देता हूँ. रघुवीर मिठाई और रघुवीर परिवार के ओर से अमरावती वासियों के लिए
दीपावली की ढेर सारी बधाई। और रघुवीर परिवार हर साल की तरह भी इस साल सब नई वैरायटी के साथ उपलब्ध कराकर ग्राहकों की सेवा में समर्पित है। इसी शुभेच्छा के साथ एक बार आप अवश्य रघुवीर परिवार के लिए भेंट दिए। जयस्तंभ चौकातील सहकार भुवनजवळ असलेल्या एकता आभूषण येथे खास दीपावलीच्या पर्वावर खास ऑफर देण्यात आली आहे। 25,000च्या दागिने खरेदीवर एक सोन्याचं नाणं मोफत देण्यात येते। ही ऑफर फक्त 27 ते 30 ऑक्टोबर दरम्यान आहे। 916 हॉलमार्क गोल्ड रियल डायमंड व सिल्वर ज्वेलरीवर ही ऑफर आहे। सिटी न्यूज देख रहे तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत है। आज हम हैं एकता आभूषण में और एकता आभूषण में आज धनतेरस के मौके पर आप देख सकते हैं किस तरह की गर्दी यहाँ लगी हुई है, क्योंकि स्पेशल ऑफर यहाँ रखे गए हैं। 25,000 के ऊपर की खरीदी पर यहाँ पर एक गोल्ड कॉइन देने का ऑफर रखा गया है, इसलिए यहाँ लोगों ने बहुत धूम मचा रखी है। देखते हैं क्या ऑफर यहाँ पे चल रही है। हमारे साथ आज है एकता आभूषण के जो ओनर है राजेश अटलानी जी, उनसे करते हैं बातचीत। हेलो सर। हेलो सर, आपसे ये जानना चाहेंगे किस तरीके के आप ग्राहकों के लिए ऑफर्स रखे हैं इस बार? हमने कस्टमरों के लिए एक स्कीम रखी है जिसमें 25,000 का सोना खरीदने के ऊपर एक गोल्ड कॉइन फ्री दिया जाएगा। ये स्कीम इसलिए रखा जाता है कि हालांकि गोल्ड कॉइन बहुत वेटेड नहीं है, थोड़ा लाइट वेट है, लेकिन फिर भी गोल्ड कॉइन इसलिए दिया जाता है कि हमारे जितने भी कस्टमर्स हैं उन सारे कस्टमर को एक अपनापन हो, पूजा के वक्त एक एक्स्ट्रा उनको फायदा भी हो, गिफ्ट भी हो। और हम चाहते हैं हमारे जो कस्टमर है, क्यों नहीं हम बाकी की दुनिया में एक्स्ट्रा कहीं खर्चा नहीं करते हुए हम हमारा बिजनेस का कुछ फायदा हमारे कस्टमर को दे, यही हमारी भावना रहती है। सर, आप कितने साल से एकता आभूषण से सर्विस प्रोवाइड कर रहे हो? एकता आभूषण ग्रुप 1990 से परतवाड़ा से स्टार्ट हुआ और उसके बाद में यहाँ 3 साल हो गए और यहाँ पर अपेक्षा नहीं थी इतना अच्छा कस्टमर हमको प्यार करेंगे, लेकिन आज जो हालत हो रही है, आज का दिन आप देख रहे हैं, तीनों फ्लोर्स हमारे भरे हुए हैं और तीनों फ्लोर्स में सबसे ज़्यादा सेल जो हो रहा है वो असली हीरे का, रियल डायमंड का सेल हो रहा है। तो इससे महसूस होता है कि लोग कितना प्यार कर रहे हैं अपने को। दीपावलीच्या पर्वावर मोठ्या प्रमाणावर सोनं, चांदी व दागिन्यांची खरेदी करण्यात येते। धनत्रयोदशी या दिवशी सोन्या चांदीची खरेदी होते, तर पाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक आहे। तेव्हा 27 ते 30 ऑक्टोबर दरम्यान एकता आभूषण मध्ये खास ऑफर ठेवण्यात आली आहे। जयस्तंभ चौकातील सहकार भुवन जवळील एकता आभूषण मध्ये सोनं, चांदी, हिरे, राशीरत्न, प्लॅटिनम यांची रेलचेल आहे। 27 ते 30 ऑक्टोबर दरम्यानच्या या ऑफरमध्ये 25,000च्या दागिने खरेदीवर सोन्याचं नाणं मोफत देण्यात येते। 916 हॉलमार्क गोल्ड रियल डायमंड व सिल्वर ज्वेलरीवर ही ऑफर आहे। एकता आभूषण मध्ये खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे। अमरावतीचे एकता आभूषण हे परतवाड्याची शाखा असून 1990 मध्ये परतवाड्याला त्याची स्थापना झाली आहे। 916 हॉलमार्क व IGI सर्टिफाईड ही एकता आभूषणची विशेषता आहे।
हमारे प्रिय ग्राहक और सारे अमरावती कर वालों को, अमरावती को एक दिवाली की हार्दिक शुभेच्छा और परमात्मा से प्रार्थना है कि सबके जीवन में मां लक्ष्मी वास करे, सबके जीवन में एक ऐसा जीवन खुशहाल बने, यही प्रार्थना और यही अरदास है। हमारे साथ एक यहाँ पे कस्टमर बने हैं, उनसे हम बात करते हैं। हेलो मैम। हेलो, सबसे पहले आपका नाम जानना चाहते हैं। जया हरवानी। मैम, आपसे आप कितने साल से एकता आभूषण से खरीदी कर रहे हो? जब से एकता आभूषण यहाँ अमरावती में आए हैं 4 साल हो रहे हैं। हम लोग यहीं से शॉपिंग करते हैं। बहुत अच्छे रीजनेबल रेट्स हैं, स्टाफ भी बहुत अच्छा है, जो भी सर्विस प्रोवाइड करना बहुत इजीली करते हैं और डिजाइन्स भी अच्छी रहती है। मैम, जैसे कि आज है धनतेरस और ऑफर्स यहाँ पे चल रही है। आई थॉट 25,000 के ऊपर में कुछ इन लोगों ने ऑफर रखी है, वो ऑफर आपको कैसे लगी? बढ़िया, ये लोग काफी अट्रैक्टिव ऑफर रखते हैं कि आना ही पड़ता है कि अब इसमें क्या नया लिया है उन्होंने, तो बहुत अच्छा है, पसंद आता है सब चीजें और अच्छा रहता है और रिजनेबल देते हैं, रेट्स भी ज्यादा हाई फाई नहीं है। बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याआधी पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. प्रेक्षकांना आरोग्यविषयक माहिती देण्यासाठी सिटी न्यूज चॅनलतर्फे हेल्थ केअर चॅट शो हा कार्यक्रम घेण्यात येतो. चॅट शोच्या या आठवड्याचा एपिसोड हीरक महोत्सवी म्हणजे 75वा एपिसोड आहे. या एपिसोडमध्ये नेत्ररोग विशेषज्ञ डॉक्टर नवीन सोनी यांनी नेत्रदानाविषयी माहिती दिली आहे. बालरोग तज्ञ डॉक्टर सतीश अग्रवाल यांनी डॉक्टर सोनी यांची मुलाखत घेतली आहे. सिटी न्यूज चॅनलतर्फे चालवल्या जाणाऱ्या हेल्थ केअर चॅट शोचा या आठवड्याचा एपिसोड हीरक महोत्सवी एपिसोड आहे. या आठवड्यामध्ये नेत्ररोग विशेषज्ञ डॉक्टर नवीन सोनी यांनी नेत्रदानाविषयी माहिती दिली आहे. शनिवारी रात्री 8 वाजता या एपिसोडचं प्रसारण होणार असून रविवारी दुपारी 1 वाजता पुनः प्रसारण करण्यात येत आहे. कॉर्निया जो हमारे आंखों का सबसे सामने का पर्दा होता है, उसका ट्रांसपेरेंट यानी पारदर्शी पर्दा उसे कॉर्निया बोलते हैं. इसे हम लोग हिंदी में आंखों की पुतली या फिर मराठी में बुबुड़ बोलते हैं. तो इससे क्या होता है कि जब हमारे लाइट आती है बाहर से, तो लाइट को ट्रांसफर करने के लिए कोई भी कभी भी ट्रांसपेरेंट चीज लगेगी ताकि वो पीछे जाकर रेटिना पर पड़े और उसके सिग्नल हमारे ब्रेन पर जाए. तो कॉर्निया वही ट्रांसपेरेंट स्ट्रक्चर है जो आंखों में लाइट को फोकस करके रेटिना पे लेके जाता है. सर, अभी मूल विषय पर आते हैं कि हम जिस विषय की चर्चा कर रहे हैं, आई डोनेशन, नेत्रदान. तो नेत्रदान है क्या? नेत्रदान का मतलब है कि जब हमारे किसी की डेथ हो जाती है, हमारे आजू बाजू या घर के किसी की, तो जब हम उनके आंखों को डोनेट करते हैं तो उसे नेत्रदान कहते हैं. नेत्रदान का मतलब है कि 6 घंटे के भीतर हम हमारी आंखों को निकाल कर जो नेत्रदान की टीम है वो लेके जाती है, उसे हम लोग नेत्रदान कहते हैं. राजापेठ चौकात बांधकाम सुरू असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय. हा मुद्दा तसंच राजापेठेतील अतिक्रमणातील देशी दारूच्या दुकानाला असलेलं महापालिकेचं अभय व महापालिकेतील भ्रष्टाचार या 3 मुद्द्यांवर मुन्ना राठोड यांनी पत्रकार परिषद घेतली व आपली बाजू मांडली. राजापेठ येथील उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतो. दवाखान्यात जायला अडथळा होतो. तसंच राजापेठ येथील अतिक्रमणातील देशीचं दुकान व महापालिकेतील गेल्या 5 वर्षातील भ्रष्टाचार या 3 मुद्द्यांवर मुन्ना राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन आपलं म्हणणं मांडलं. आज जी जनसभाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजन करण्यात आलं होतं, त्यात महत्वाचे 3 मुद्दे होते. पहिला मुद्दा होता की राजापेठ आरोग्याचे जे पुलाचं निर्माण कार्य सुरू आहे, तर महानगरपालिकेने स्थानिक लोकांसाठी म्हणा किंवा त्या वाहतुकीसाठीची पर्याय व्यवस्था केलेली नाही. जेणेकरून काय म्हणलं की दैनंदिनी वाहतूक व्यवस्था ते कोलमडलेली आहे. नागरिकांना त्रास होऊन राहिला, मानसिक त्रास होऊन राहिला, शारीरिक त्रास होऊन राहिला आणि पर्याय व्यवस्था तर केलीच नाही. जो मार्ग ज्याला आहे ना, तो मुडी प्लॉटचा मार्ग आहे किंवा चांडकच्या हॉस्पिटलच्या बाजूचा जो मार्ग आहे, त्या मार्गाला आम्ही दुरुस्ती करण्याबाबतच्या महानगरपालिकेने सूचना केलेल्या आहे. तिथे काही छोट्या मोठ्या ज्या व्यवस्था आहेत त्याच्याकडे लक्ष देण्यासंदर्भात महानगरपालिकेने म्हटलेलं आहे की लोकांना म्हणजे
आता महानगर राजापेठ तालुक्यातून जाण्याचं म्हटलं तर अंगावर त्यांना शहार येते किंवा त्या भागातून जायचं आहे म्हणून. त्याच्यामुळे आता असा प्रश्न निर्माण झाला की महानगरपालिका काय मोठ्या अपघाताची वाट पाहून राहिली काय मोठ्या घटनेची वाट पाहून राहिली असा प्रश्न नाही. त्या भागामध्ये आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात नगरसेवक राहतात, 3-3, 4-4 आमदार राहतात, पण त्यांचंही त्याच्याकडे इतक्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष नाही. असं दुःखाचा एक हा भाग आहे. दुसरा म्हणजे त्या भागात एक दिशेदारूचं दुकान आहे. त्या दिशेदारूच्या दुकानावर आम्ही 1 वर्षापासून तक्रार केलेली, आंदोलन केलेली आहे. त्या संदर्भात महानगरपालिकेत त्याची पाहणी केली दुकानाची, तर त्यांना आढळलं की ते अतिक्रमणमध्ये आहे, त्याची बांधकामाची परवानगी नाही आहे आणि दुकान मालकाने मान्य केलं की बा अतिक्रमणमध्ये आहे आणि परवानगी नाही, तरी पण त्याच्यावर कारवाई करणं तर धाडस महानगरपालिका का करून न राहिलं हे समजून घेत आलं. म्हणून मी प्रत्यक्ष 3 दिवस आधी आयुक्त साहेबांना भेटलो, पण त्यांनी त्याची दखल घेतली व कारवाई संदर्भात मला आश्वासन दिलं नाही. तिसरा अतिमहत्वाचा मुद्दा म्हणजे काय, तुम्ही मागच्या 5 वर्षात तुम्ही महानगरपालिकेचा कालावधी पाहिला असेल तर पूर्ण महानगरपालिका भ्रष्टाचारामुळे गाजलेली होती. प्रत्येक वर्तमानपत्र म्हणा किंवा प्रत्येक चर्चा म्हणा, महानगरपालिकेचे बीओटी दिलेले संकुलन म्हणा किंवा रस्ते भ्रष्टाचार म्हणा किंवा जोही महानगरपालिकेकडनं जे साफसफाईचा ठेका म्हणा, प्रत्येकाचे जर तुम्ही पाहिलं तर त्याचं तुम्हाला भ्रष्टाचार दिसून. तसेच महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागात 36 कर्मचारी साफसफाई असले पाहिजे, परंतु प्रत्यक्षात तिथं फक्त 15-16 लोक काम करतात. अशी परिस्थिती असतानाही प्रतिनिधी का गप्प आहे, त्या प्रतिनिधी त्याच्यावर सभागृहात का चर्चा करत नाही, हे दुःखाची बाब आहे. म्हणून आमच्या आंदोलनाची एक महत्वाची भूमिका अशी राहील की येणाऱ्या 2017च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी आता तरी नगरसेवक निवडून असताना आपली जी महत्वाची जे आपलं जे अधिकार दिलेले, जी जबाबदारी दिलेली आहे ते योग्य रीतीने पार पाडून या आंदोलनाचा एक हिस्सा बनावा अशी आम्ही आपल्याकडून आवाहन. सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा दिवाळीला धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे. रविवारी असणाऱ्या महालक्ष्मी पूजनानिमित्त शहरातील बाजारपेठ आकर्षक झेंडूच्या फुलांनी व परंपरागत चालत आलेल्या धांड्यांनी व विविध प्रकारच्या फुलाफळांनी सजलेली आहे. ग्राहकांनी खरेदी करता प्रचंड गर्दी केली आहे. सिटी न्यूज चॅनेलतर्फे राशी भविष्य हा कार्यक्रम चालवण्यात येतो. यामध्ये भविष्याबरोबरच दैनंदिन जीवनाबद्दल उपयुक्त माहिती पंडित पुरुषोत्तम सत्रे गुरुजी देत आहेत. रविवारी दीपावली विशेष एपिसोड आहे. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्वाच्या घटनांवर. दिनांक 29 ऑक्टोबर रोजी इतिहासाच्या पानात काय दडलंय हे जाणून घेऊया सिटी न्यूजचे ज्येष्ठ प्रतिनिधी अशोकभाई जोशी यांच्याकडून. आज का ये कार्यक्रम गीतकार अनजान पर केंद्रित है. वाराणसी बनारस की पावन भूमि में जन्म लेने वाले लालजी पांडे ने दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन के पतवा सर के डोले मनवा की याद में उठत हिलो के झोंकवा में आयो रे संदेशवा की चल आज देशवा की आपके हसीन रुख पे वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 2570-32-6 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.